गोरक्षा, तुझ्या डोळ्यात पाणी का? माझे गुरु मला सोडून जाणार आहेत हे मला समजले, म्हणून मला दुःख होते आहे. सुख आणि दुःख या भावनांच्या पलीकडे तुला जायचे आहे. क्षमा असावी गुरुदेव. बारा वर्षाचा काळ तपश्चर्येमध्ये सहज निघून जाईल. त्यानंतर तुझी आणि मच्छिंद्राची भेट पुन्हा होणार आहे. मी त्याला सांगितले आहे की मी ब्रह्ममुहूर्ताला प्रस्थान करेन. आणि आपणही उद्याच ब्रह्ममुहूर्तालाच साधनेला सुरुवात करू. एकाच शुभ मुहूर्तावर दोघांची शुभ कार्य सुरू होतील. गोरक्ष, मी इथे आहे तोपर्यंत तुला काही सांगायचे असेल, बोलायचे असेल तर तू बोलावस. होय गुरुवर. गोरक्ष, आज झोप येत नाही का? तुम्ही जर मला सोडून जाणार असाल तर मला झोप कशी येईल? परंतु तू झोपलास तर मी जाण्याच्या आधी तुला जागा करेन. तुमचे ब्रह्ममुहूर्तावर जाणे निश्चित झाले आहे का? होय गोरक्ष, त्यात आता बदल होणार नाही. परंतु एक ध्यानात असू दे, मी कुठेही असलो तरी माझे लक्ष तुझ्यावर असणार. याचा अर्थ मला जर तुम्हाला काही सांगायचे असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ना? होय गोरक्ष, श्री दत्त महाराजांचे दर्शन होण्यासाठी सुद्धा खूप मोठी तपश्चर्या लागते. आणि तू तर साक्षात त्यांच्या सहवासात असणार आहेस, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान होईल याची काळजी घे. होय गुरुवर. ते जे जे शिकवतील, सांगतील ते जीवाचे कान करू ऐक. त्यांची यथाशक्ती सेवा कर. होय गुरुवर. 12 वर्षानंतर तुम्ही मला कुठे भेटाल? त्याचा तू आता विचार करू नकोस. ह्या क्षणी इथे असणे म्हणजे धर्म. गुरु शिष्य जागे आहेत तर. गुरुदेव, जी अवस्था गोरक्षाची झाली आहे तीच माझी सुद्धा आहे. मला सुद्धा तुमचा वियोग जाणवणार आहे.
आपण कुठेही असलो तरी आपण एकमेकांना पाहू शकतो. गुरुवर, ब्रह्ममुहूर्त झाला. तुमचे दर्शन घेऊन मी प्रस्थान करतो. हातात जे कार्य घेशील त्यात यशस्वी होशील. गुरुदेव, माझी स्थिती अशी झाली आहे की समोर माझा शिष्य आहे आणि त्यालाही समजावून सांगायचे आहे. तेव्हा भावविवश होण्याची माझीच मला अनुमती नाही. मी समजू शकेन. शुभम भवतु. गोरक्ष, मी जे सांगितले होते ती घटिका जवळ आली. मी निघतोय गोरक्ष. मला काहीच नाही बोलायचे. मला ठाऊक आहे तुला माझा राग आला आहे, परंतु 12 वर्षानंतर ह्या गोरक्षचा गोरक्षनाथ झालेला पाहायचा आहे मला. अधिक काही बोलत नाही, कारण बोलायला मलाही काही शब्द सापडत नाही.
शुभम भवतु. मच्छिंद्र, काय गुरुदेव? तुझ्यासमोर असे प्रसंग येतील की काय निर्णय घ्यावा हा संभ्रम तुला होईल. परंतु सर्वस्वी निर्णय तुझा असेल. नाथ परंपरेचा आणि तुमचा सन्मान राहील असाच निर्णय मी घेईन. गोरक्ष, आता मीही मागे वळून पाहणार नाही आणि तूही मागे वळून पाहू नकोस. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. गोरक्ष, खूप प्रतीक्षा करावी लागली ना? आज पहिले स्नान आणि पहिला अभिषेक आपण या भूमीतच करूया. आज तुझे पहिले भोजन आहे, त्यामुळे हा पहिला घास माझ्याकडून तुला. गोरक्ष,
गोरक्ष, तुला आता स्वीकारले पाहिजे. तुझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ आता तुझ्यासोबत नाहीत. हा वियोग केवळ 12 वर्षासाठी आहे. 12 वर्ष तुझ्या कठोर तपश्चर्येत सहज निघून जातील. होय, मी प्रयत्न करेन. आता तुला तुझे चित्त एकाग्र करत न्यायचे आहे. अनेक साधना पद्धती तुला शिकवायच्या आहेत. माझ्या गुरूंनी मला सांगितले आहे, तुम्ही जे जे मला शिकवाल ते मी पूर्ण समर्पण करून शिकेन. पुढील 12 वर्षासाठी कडेचे सगळे जग पूर्णतः विसरून तुला आतला प्रवास सुरू करायचा आहे. माझे गुरु माझ्या सोबत नाहीत. या दुःखातून सावरायला मला वेळ लागेल, परंतु गुरूंनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी साधनेत कमी पडणार नाही. मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होते. गोरक्ष, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. साधनेसाठी अधिक विलंब करायला नको. मी या शुभ प्रसंगी अनेक शुभ शक्तींना आवाहन करतो. या शुभ शक्ती देवता तुझ्या कठोर साधनेसाठी सहाय्यभूत होतील. हे शुभ शक्तींनो, देवतांनो, गोरक्षाची कठोर साधना यशस्वी व्हावी ही काळाची गरज आहे. मी तुम्हाला आवाहन करतो आहे, तिथे उपस्थित राहून गोरक्षाला शुभाशीर्वाद द्यावेत आणि गोरक्षाला सहाय्यभूत व्हावे.